नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा मी आज उडदाची जलेबी बनवते. त्याच्यासाठी घेतलेली सामग्री दाखवते तुम्हाला. लसूण घेतला आहे, एक कांडी, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडं तिखट छान लागतं, जिरं घेतले, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला आहे. आणि असा गावठी लसूण घेतला आहे मी. हा बाकीचा सालून घेतला आहे, यालाच बाकीचा साल तुम्हाला दाखवायला ठेवला आहे. याच्यात स्वाद जास्त, वाद चांगला असतो. हे बघा, हे सगळं मी थोडंसं दळून घेणार आहे मिक्सरमध्ये. मग पुढे काय करणार आहे ते दाखवते तुम्हाला. बघा, आता हिवाळ्यामध्ये उडदाची जलेबी खायला छान लागते ना, थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली असते, म्हणून मी बनवते. चला मी हे दळून घेते थोडं. हे बघा, परत मी शेंगदाणे पण घेतले थोडे, अर्धी वाटी, छोटी वाटी माझी. आता हे सगळं टाकून मी दळून घेते. हे बघा, जिरं टाकते, लसूण टाकते, कोथिंबीर टाकते, कढीपत्ता, मिरच्या आणि हे सर्व टाकून घेते. थोडंसं असं जाड मोठं दळून घेते. शेंगदाणे नंतर दळणार आहे मी, फक्त आता हे दळून घेते. चला मी दळून. हे बघा, मी जाड मोठा ठेचा दळून थोडा काढून घेतला. हे बघा असा. आणि आता याच्यात शेंगदाणे टाकून, पाणी टाकून पातळ बारीक दळून घेणार आहे मी. बघा, मी कोळीत आणून असं बारीक थोडेसे गहू निवडून गहू टाकून असं बारीक दळून आणलं होतं. आता मी ही 1.5 वाटी कोळीदाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार या, माझे कमी लोक आहे म्हणून घेतले. हे बघा, हिंग टाकते थोडा. त्यात मी आता हे टाकणार आहे, मीठ टाकणार आहे थोडं. परत आपल्याला त्या पाण्यात पण टाकावं लागेल. आता याच्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं किंचित जिरं टाकणार आहे. जिरं दळण्यात घेतलं आहे मी. थोडीशी लाल तिखट टाकणार आहे, धना पावडर टाकणार आहे. आणि आता हे दळलेलं आहे ना सगळं, खोबरं आणि नाही, हे काय म्हणतात, शेंगदाणे, हिरवी मिरची ते सर्व घेतलं तर ते टाकते थोडंसं याच्यात. त्यातून थोडंसं काढून ठेवणार आहे याच्यामध्ये टाकायला. हे बघा. आणि आता मी पाणी टाकून असं मिक्स करून पीठ भिजून घेते. थोडंसं पाणी लागेल त्याला, जास्त नाही लागणार, कारण ते दळलेलं आहे ना त्याच्यामुळे. हे बघा, थोडंसं पाणी टाकून असं पीठ भिजून घेते, गोळा करून घेते. पुढे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मी पीठ भिजून घेतलं. त्याला मी आता थोडीशी रेस्टवर ठेवते, थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते, मुरायला ठेवते. मुरून झालं का मग आपण थोड्या वेळाने करायला घेऊ. हे बघा, झाकून ठेवते थोडा वेळ. बघा, मी पातेलं ठेवलं आहे गॅसवर, तेल टाकलं आहे. हे बघा, थोडंसं हिंग टाकते. आपण ते हे बनवतो आहे ना, हिंग टाकते. हा ठेचा केलेला हा थोडा टाकते. थोडीशी हळद टाकते, थोडीशी. आणि ही दळलेली आणि कापलेली कोथिंबीर टाकते. याला चांगलं परतून घेते. ते शेंगदाणे नंतर थोडी हिरवी मिरची ते उचलून ठेवलं होतं, ते दळलेलं टाकते ह्याच्यात, कारण थोडेसे याचं हे आहे ना, घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा, ते पण थोडं परतून घेते. आता पाणी टाकून देते. हे बघा, 2-3 ग्लास पाणी टाकून देते. पाणी शिजू देते, त्याच्यात पाणीला उकळी येऊ देते. हे बघा, 2-2.5 ग्लास पाणी टाकलं आहे ना. आता ते आधी मीठ काढून ठेवलं होतं ना, थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकते त्याच्यात. आपण त्या पिठात पण टाकलं आहे, पण इथे पण टाकायचं, कारण याच्यात शिजेल ना ते, मग ते छान लागेल. हे बघा, अजून थोडंसं पाणी टाकून देते, अर्धा ग्लास, कारण त्याच्यात पाणी असलं ना, तुम्ही ते सूप म्हणून पण पिऊ शकता, त्यात पोळी कुच करून खाऊ शकता. असं शिजून ते पाणी घट्ट होऊन जातं. आता मी उकळी येऊ देते त्याला एक. हे बघा, आपलं पीठ भिजलं वगैरे. हे बघा, छान भिजून गेलं. असं थोडंसं कडक भिजवायचं असतं त्याला, नाही तर करताना त्या हाताला सगळं असं चिपकतं. आणि थोडासा तुकडा घेते मी पिठाचा, डिशमध्ये थोडं पाणी टाकते, अजून थोडं घेते, कारण घट्ट व्हायला पाहिजे ना, ते ग्रेव्ही आहे ना, ते घट्ट व्हायला पाहिजे. याला थोडंसं असं हे करून मिक्स करून आणि त्याच्यात टाकून देते त्या ह्याच्यामध्ये. याला उडदाची जलेबी कोणी शिंगोळे म्हणतं, असं बनवतं आमच्या इकडे. आमच्या भागात खूप खातं हे, थंडीमध्ये छान लागते. तुम्ही पण करून खाऊन बघा. हे बघा, असं मिक्स करून घेते त्याला चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यात टाकून देते.
हे बघा आता याच्यात टाकून देते मी ते मिक्स केलेलं. हे बघा त्याच्याने ग्रेव्ही एकदम घट्ट होईल. शिजली का आता तर नाही दिसणार एवढी घट्ट. हे बघा अशी शिजेल ना तर घट्ट होईल ती. चला मी तिला शिजू देते, बाकीचं मग हे पुढे दाखवते. बघा मी आता पोळपाट ठेवला, त्याला थोडं तेल चोळून घेते. आता पोळ्या केल्या ना त्याचं थोडं ते पिठाचं तेल चोळून घेते ना. आता त्याच्यावर कसं करायचं हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा त्या कुळथाच्या पिठाचा एवढा असा छोटा उंडा घेतला असं, आणि असं हे बघा असं 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 बारीकला करायचं त्याला. जेवढं तुमच्याने लांब होईल तेवढं करत राहायचं त्याला, छान लागतं. हे बघा आणि हे असं घेऊन तुम्ही असं हे बघा हे असं, याला कुळथाची जलेबी म्हणता. हे असं करायचं असं, नाही तर ते जरा जास्त बारीक झालं थोडंसं जाड घेते. असं असं दोघं हाताने, बायका खेड्यावरच्या बाया ना हातात उंडा घेऊन आणि मग करतात. ते आपल्याला येत नाही, मला एवढं येत नाही, येतं पण एवढं नाही येत. हे बघा हे झाली ही परफेक्ट आहे. हे बघा याची अशी जलेबी करायची अशी, आणि मग ते पाणी उकडायला ठेवलं ना आपण, सगळी सामग्री टाकून त्याच्यात टाकायची. अजून गावावरच्या बायका हे बघा असं घेऊन असं असं फक्त खाली असं असं करतात, खाली निघत राहतं त्याचं. हे बघा असं. मला एवढं येत नाही पटापटा, खूप वेळ लागतो म्हणून मी ते पोळपाटवर करते असं. हे बघा असं करून, हे बघा असं असं करून, आणि मग असे कोणी असे आम्ही लांब पण ठेवतो असे अखंड. कोण काय करतं हे असे असे करून असे पण टाकता, असंही बनवता. चला मी सर्व बनवून घेते, मग पुढे दाखवते तुम्हाला. घेते बघा बाकी हे सर्व टाकून घेतलं, आणि काही लोक हे असे बनवताना असे हे पण केले मी थोडेसे. तिघं पद्धत दाखवली, तुम्हाला जसं पटेल तसं करा. मुली एकट्या राहतात किंवा बाहेर राहतात, त्यांना येत नाही म्हणून मी ते करून दाखवले कसं करायचं ते. असे लांब जमले तर लांब करा, नाही तसे जलेबी करा, नाही तर ते छोटे छोटे करून तसं करायचं. आणि याला चांगलं शिजू द्यायचं. आता हे शिजले का सगळे एक एक मोकळे होते, मग मी कशाबरोबर खायचं ते पुढे दाखवते तुम्हाला. शिजू देते मी त्याला आता. हे बघा आपलं शिजतं आहे, अजून थोडा वेळ शिजू देते कमी गॅसवर, मग वाढते मी आता. व्हायला चला आता आपण खोलून बघू. हे बघा झाले शिंगोळे जलेबी, कुळथाची जलेबी. मी आता डिश आउट करून घेते. हे बघा अशी होते ती, मी वाढून घेते. हे बघा झाले माझे शिंगोळे. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.